ओके ओके. सो वेलकम सर. तुमचं ब्रेन ट्रेन फॅमिलीमध्ये, ब्रेन ट्रेन एज्युकेशन परिवारातर्फे स्वागत. आणि आम्ही सर्वजण म्हणजे ब्रेन ट्रेन परिवारातले सर्व मेंबर्स काहीतरी एक नवीन शिकण्यासाठी किंवा माझं स्वतःच मी असं म्हणेल सर की मला जर मी इंग्लिश मध्ये राईट करतो तर मी बऱ्याच वेळा म्हणतो की मेडिकलवर जावं लागेल तुम्हाला रीड करण्यासाठी. आणि मी पुन्हा एकदा सरांना पण सांगेल की मी सर 10वी मध्ये इंग्लिश मध्ये नापास स्टुडंट आहे 1987 मध्ये. आणि 88 ला मी पास झालो आणि नंतर मी 90 पर्यंत ITI केली आणि तुमच्या बरोबर महिंद्रामध्ये मला जॉब करण्याची संधी मिळाली. म्हणजे माझी ही बॅक हिस्ट्री आहे. पण नो प्रॉब्लेम. नापास असलो म्हणून थांबत नाही. अक्षर घाणेरडं असलं तरी थांबत नाही. पण एक माझं अक्षर सुंदर असावं, दागिन्यासारखं चमकावं असं मला स्वतःला वाटतं. म्हणून कदाचित ते तुम्ही मला चमक देण्यासाठी कदाचित भेटलात असं समजून मी मात्र शिकणार आहे तुमच्याकडनं. जसं जसं शक्य तसं तसं शिकण्याचा प्रयत्न करेन. सो पुन्हा एकदा ब्रेन ट्रेन परिवारामध्ये आपलं सर्वांच्या वतीने स्वागत करतो. आणि तुम्ही पण आपलेच परिवारातले मेंबर आहेत असं समजून एक फॉर्मॅलिटी आहे असं बाजूला ठेवतो. आणि सर तुमच्याकडे पुढचे सूत्र मी सर्व तुमच्याकडे देतो. थँक्यू सर. सर एक मिनिट, आवाज नाही येते सर. अनम्यूट करून घ्या. आवाज नाही येते सर तुमचा. हा कंटिन्यू सर. निकुम सर थँक्यू. थँक्यू. ब्रेन ट्रेनची जी कोर टीम आहे त्या सर्वांना मला संधी दिली इथे बोलण्याची. गेली 8 वर्ष प्लस मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो. तुमचं जे कार्य चाललेलं आहे ते बघून मलाही वाटतं कुठेतरी आपण कोणत्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करू शकतो. त्या माध्यमातून हा विचार आला की जे माझ्याकडे स्किल आहे किंवा जे मला आवडतं ते जर इतरांपर्यंत पोहोचवलं तर थोडस मला आनंद त्यातनं मिळेल. थँक्यू निकुम सर, रुपाली मॅडम. जास्त वेळ न घेता आपण चालू करूया आजच्या भागाला. ओके सर, नो प्रॉब्लेम. कंटिन्यू सर. ओके. विद्यार्थ्यांमध्ये कुणी एक दोघांना जबाबदारी द्याल अनम्यूट करून बोलण्याची. हा येस सर. सहायकाने मला हा म्हणजे कोणीतरी तुमच्याशी इंटरॅक्टिव्ह बोलत राहतील असं. येस. फक्त मी एकदा आवाज चेक करून घेतो की ज्यांचा कन्फर्म डेफिनेटली कडक आवाज येईल असे कोणीतरी आपल्याला पाहिजे. ओके 2 मिनिट. आपल्याला काल कोण वरद जॉईन केला होता ना? हा वरद आहे का? वरद हँड रेस केला तर चालेल. आणि कुठल्या नावाने जॉईन झालाय वरद एक मिनिट. वरद आहे की बघतो सर. एक मिनिट. वरद शिंदी म्हणून वरद आहे कोणीतरी. पुण्याहून वरद आहे का? हा व्हेरी गुड. ओके बट अनम्यूट वरद. अनम्यूट युअर सेल्फ. अनुष्का कांक्रिया म्हणून जॉईन झालाय का वरद तू? हा बेटा कांक्रिया म्हणून जॉईन झालाय का तू? हो सर. हा व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, तुझा चेहरा दाखव पहिले मग आपण कंटिन्यू करू बेटा. जेव्हा बेटा इकडे लक्ष दे वरद, जेव्हा सरांना तुझ्याशी बोलायचं असेल, कांक्रिया वरद आहे का तू? कांक्रिया आरुष कांक्रिया का तू? वरद पाहिजे मला. पुण्याहून वरद. प्लीज एकच मिनिट सर. वरद कुंभार आहे का? एक मिनिट बघतो मी. अपूर्वा कुंभारकर आहेत बरं. त्यांनी अनम्यूट करा बरं जरा, म्हणजे मला लक्षात येईल ते आहेत का. अपूर्वा कुंभार. हॅलो. तू आहेस भूत. नाशिक मधलं भूत आहे. नको, हे मला नको आहे. अपूर्वा नो प्रॉब्लेम. एनिवे काय हरकत नाही. काय हरकत नाही सर. नो प्रॉब्लेम. मी फक्त 2 मुलांना अनम्यूट करून देतो. अपूर्वा बेटा तुझा आवाज मला चेक करू दे. हॅलो अपूर्वा. हा बोला येतोय सर. हा ठीक आहे. थांब, अडकतोय थोडासा. 2 मिनिटं थांब. दीपक खरे. हॅलो. यस सर. व्हेरी गुड. आवाज क्लिअर आहे सर. आणि एक आहे भूमिका बेटा अनम्यूट. हा भूमिका. यस सर. हा तुम्हाला दोघांना मी अनम्यूट केलं. इकडे लक्ष द्या. भूमिका आणि दीपक खरे सर जेव्हा इंटरॅक्टिव्ह काही बोलतील त्यांना रिस्पॉन्स देणं तुमचं दोघांचं काम आहे क्लासमध्ये. सर मी बाजूला होतो आता. कंटिन्यू सर. ओके. एक अपूर्वा, दुसरा हे बघा सर. भूमिका आणि दीपक. हा येस सर.
ओके. दीपक, भूमिका. येस सर. ओके, तुम्ही इंटरॅक्टिव्ह आहात. आता आपल्याला ऑनलाईन आपण कनेक्ट झालो आहोत. आपण सगळ्या मुलांशी संवाद साधू शकणार नाहीये. त्यामुळे तुम्ही दोघं जण आहात तर तुम्ही सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताय. तुम्हाला जे प्रश्न आहे ते सगळ्यांच्या वतीने विचारताय किंवा मी तुमच्याशी बोलतोय ते सगळ्यांशी बोलतोय असं समजून मी तुमच्याशी बोलणार आहे. त्यामुळं न लाजता न भीता मी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. ठीक आहे. एक प्रश्न तुझं उत्तर सगळ्यापर्यंत पोहोचेल किंवा त्याचं करेक्ट उत्तर दिलं तरी सगळ्यापर्यंत पोहोचेल. बरोबर आहे. भूमिका आणि वरद. हो सर. यस सर. भूमिका सर. ओके. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. भूमिका, तुला हा क्लास का अटेंड करावा असा वाटला? सर, मला हा क्लास अटेंड करायचा वाटला कारण या क्लासमध्ये मी शिकू शकते आणि हँडरायटिंग पण माझी चांगली होऊन जाते. होऊ शकते. हा, ठीक आहे. होऊ शकते. तुला हँडरायटिंग चांगली का करायची आहे? कारण माझं राईट हँडने आधी घाण येत होतं पण आता माझं राईट हँडने बरोबर येतंय म्हणून. तू लेफ्ट हँडनी पण प्रयत्न केला का? लेफ्ट हँडनी पण करते. ट्रेन मध्ये शिकवतो सर आम्ही लेफ्ट हँडने पण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लर्न, रिलर्न अँड अनलर्न. लर्न, अनलर्न अँड रिलर्न. व्हेरी गुड. भरत, तुला का जॉईन करावं असं वाटलं हा क्लास? सर, मला ड्रॉइंगची खूप आवड आहे आणि म्हणून मला तो क्लास जॉईन करावा सर. ओके, ड्रॉइंगची आवड आहे म्हणजे तुझं अक्षर अगदी अतिशय चांगलं असेल आताच. बरोबर आहे. बर, अक्षर सुधारल्याने काय फायदे होऊ शकतात असं वाटतं तुला? सर, आपलं अक्षर सुधारल्यावर आपल्याला स्कूलमध्ये चांगले मार्क मिळतात. चांगले मार्क मिळतात. आणखीन काही चांगले मार्क प्रत्येकाला हवे असतात का नको असतात? कोणाला हवे असतात? हवे असतात. आणि अक्षर सुधारलेले मिळू शकतात असं तुला वाटतंय. बरोबर आहे. ओके, आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे. आपण जे शिकणार आहोत ते सुंदर हस्ताक्षर शिकणार आहोत. अक्षर आहे पण ते हाताने लिहिल्यामुळे त्याला आपण हस्ताक्षर म्हणूयात. पण ते सुंदर कसं असलं पाहिजे? आता सुंदर ह्या शब्दाने तुला सुंदर ह्या शब्दाची व्याख्या काय वाटते किंवा काय डेफिनेशन सांगू शकतो? सर, म्हणजे मनात भरणार. मनात भरणारा. व्हेरी गुड. आणखीन एक? भूमिका, तू सांगशील? मी का बोल बेटा? आनंद देणारा. आनंद देणारा. सुंदर म्हणजे मनात भरणारा, आनंद देणारा. ओके. आता भूमिका, तू छान केस विंचरलीस, छान तयार झालीस. आता तू सुंदर दिसतेस? हो सर. नक्की? हो, खरंच दिसते सुंदर. तू काय असेल हे करू नकोस. पण आता मला सांग, तुला थोडस आणखीन पावडर लावलं असतं किंवा तुझा थोडासा मेकअप केला असता आपण, तर तू आणखीन सुंदर दिसली असतीस? हो सर. ओके, बर. आपण ते पावडर लावता, आपण खूपच पावडर लावलं तर काय दिसलं असतं तुझं? खूपच पावडर लावलं नाही, खूप पावडर लावला असता आपण, सगळा चेहरा पांढरा केला असता तर काय झालं असतं? भूत दिसली असती. भूत दिसली असती. पण तुला सुंदर करण्यासाठी तर आपण पावडर लावतो ना, मग भूत कशी दिसली असतीस तू? थोडीशीच पावडर लावली की सुंदर दिसते. थोडीशीच लावली की सुंदर दिसते. व्हेरी गुड. ओके. आणि मग तू जे छान हे केलंयस, तुझ्या डोळ्याला आपण काजळ लावलं असतं आणि ते थोडस जास्त झालं असतं, कसं दिसलं असतं? ब्लॅक ब्लॅक दिसलं असतं. बोल. पण तू सुंदर दिसली असतीस? नाही सर. काजळ लावल्यानंतर सुंदर दिसतं, मेकअप केल्यानंतर सुंदर दिसतं. सर, थोडीशी काजळ लावली की सुंदर दिसतं, जास्त लावली की घाण दिसतं. जास्त लावली घाण दिसतं. व्हेरी गुड. वरद, आता मी तुझ्याकडे येतोय. वरद, तुझा कॅमेरा ऑन कर. तुझ्या पाठीमागे छानसे कर्टन आहेत. तू लाल रंगाचा छान टी शर्ट घातलायस. हा टी शर्ट तू सुंदर दिसायला घातलायस, बरोबर आहे?
एक भाई तुझे असं वरती केली नाही खाली सोडली तर सुंदर दिसशील नाही, का? छान स्टाईल आहे ना ती, नवीन विचित्र फॅशन आहे. वाटते. विचित्र वाटेल. ओके. तुझ्या मागचे छान कर्टन्स आहेत, त्या कर्टनवर आपण कलर कसा तरी असं स्प्रेड केला, ते कर्टन छान दिसतील? नाही, नाही दिसणार. तुझ्या रूम मध्ये खूप पसारा केला आपण, तर ती रूम छान दिसेल? नाही, आणि तोच जर पसारा आपण नीटनेटका ठेवला, स्वच्छ करून ठेवला, तर कसा दिसेल तो? सुंदर दिसेल. सुंदर दिसेल. तर आपल्याला ही कन्सेप्ट घेऊन हस्ताक्षरावर जायचंय. आपल्याला वहीमध्ये काय गोष्टी असतात तुम्ही सांगा बरं. एक जर साधी वही घेतली आपण, मी तुम्हाला आता वही दाखवतो. तुमच्या समोर वही आहे, नोटबुक आहे. हो. तिथे वहीवर काय दिसते तुम्हाला? तुम्हाला काय दिसते वहीवर? कोरं तुमच्या पान वहीवर काय दिसते. दिसतंय? तुमच्या वहीवर काय दिसतंय? कोरं पान. एकच लाईन दिसते. एकच लाईन दिसते. आणखीन काय दिसतंय? आणखीन रेड लाईन्स दिसताय. रेड लाईन दिसत आहेत. ओके. त्या लाईन अशा एकसारख्या आहेत का वेगवेगळ्या आकाराच्या आहेत? एकसारख्या. एकसारख्या आहेत. जर तुम्ही स्केल घेऊन बघितलं तर दोन लाईन मधला जो अंतर आहे तो प्रत्येक लाईन मध्ये सारखाच आहे की नाही? यस सर. बरोबर आहे ना? का एका लाईन मध्ये अंतर जास्त आहे, एका लाईन मध्ये कमी आहे, एक लाईन तिरपी जाते, असं काही दिसतंय का? नाही सर. बरोबर आहे. मग आपल्यासाठी एक लाईन म्हणजे दोन लाईन मधला अंतर जर बघितला तर तो आपला चेहरा आहे, आपली ती रूम आहे. त्याच्यामध्ये आपण जर अक्षर छान बसवलं तर ते सुंदर दिसेल. त्यात जर आपण अक्षर छान नाही बसवलं तर सुंदर दिसेल का? नाही. नाही. मला आशा आहे हा विषय सर्वांपर्यंत समजलेला आहे. सुंदर म्हणजे काय, आपल्याला काय लिमिटेशन्स आहेत. आपल्याला सगळ्यांना एक नोटबुक आहे ज्यामध्ये अंतर हे सगळ्या लाईन मध्ये, दोन रेषामध्ये अंतर हे सारखंच आहे. ठीक आहे, बरोबर आहे भूमिका? वरद? हो सर. तुम्हाला समजलंय. आता मी तुम्हाला थोडस याची पार्श्वभूमी सांगतो. वरद, आता मला सांग, तुझं अक्षर आता छान असेलच, कारण तू कितवीत आहेस वरद आता? तू 9th ला आहेस. व्हेरी गुड. तू एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहेस. साधारणतः एक प्रश्नाचं उत्तर तुला 3 पॅराग्राफ मध्ये किंवा एक पानभर लिहिणं अपेक्षित आहे, ज्याला तुला मार्क आहेत 10 एका प्रश्नाला. तुला मार्क पूर्णपणे उत्तर बरोबर आहेस, तुझं अक्षर घाण आहे किंवा स्वच्छ नाही, सुंदर नाहीये, तर किती मार्क्स पडतील तुला? सर 7 किंवा 6. 7 किंवा 6. अक्षर स्वच्छ नाही, सुंदर नाही, उत्तर अगदी बरोबर आहे. आणि तेच जर स्वच्छ किंवा सुंदर अक्षर असेल तर किती मार्क पडतील? 9 किंवा 10. 9 किंवा 10. ओके, आपण 8च मार्क पकडूया. किती? 8 मार्क. आधी 7 पडणार होते, आता 8 पडतील. एका प्रश्नपत्रिकेत किती मार्क्स असतात? किती प्रश्न असतात? 10 प्रश्न. 10 प्रश्नाच्या मागे एक एक मार्क वाढला. किती मार्क वाढले? 10 प्रश्नाच्या मागे, प्रत्येक प्रश्नाच्या मागे एक मार्क वाढला. तर 10 प्रश्नाच्या मागे किती मार्क्स वाढले? 10. असे किती विषय आहेत आपल्याकडे? 7 विषय. किती मार्क्स वाढतील? 70. 70 मार्क्स म्हणलं किती पर्सेंट होतील? 30%. 7% होतील असं. 7% होतील. 7%, कारण प्रत्येक विषयामध्ये 1% मार्क वाढला. आपण हे सगळं सोडून देऊ. 7% मार्क वाढण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल आपल्याला अभ्यासात? सर खूप मेहनत घ्यावी. आपण जर अक्षर सुधारवलं, आपण ह्या गोष्टीवर जर काम केलं, सुंदर केलं अक्षरांना, तर हे सहज साध्य करणं शक्य आहे. हो. आता आपली जी सध्या स्पर्धा आहे शाळेतली, परीक्षातली, प्रत्येक ठिकाणची, तर पॉइंट्स मार्कांनी आपले मेरिट जात आहेत. बरोबर आहे? हो. आणि आपल्याला हा जर गुण आपण अवगत केला आणि त्याचं प्रेझेंटेशन जर छान केलं वहीमध्ये, तर कदाचित आपल्याला 7%च्या ऐवजी 2% मार्क्स पडतील. ठीक आहे, पण खूप हायपोथेटिकली विचार केला 7% मार्क्स, पण 2% जर मार्क्स वाढले या एका गोष्टीमुळे,
अभ्यास तेवढाच केलेला आहे तुम्ही, पण वेगळी पद्धत लेखण्याची स्वीकारल्यामुळे आपले 2% जरी मार्क्स वाढले तर फायदा होईल का तोटा होईल? फायदा होईल. ओके, हा एक भाग झाला. दुसरा असा आहे की आपल्याला खूप मोठ्या म्हणजे जे साहित्यिक आहेत किंवा तत्वज्ञान लोक आहेत, ज्यांचं लीडर्स म्हणून आपण वर्षानुवर्ष नाव घेतो, असे महात्मा गांधींनी सुद्धा सांगितलेलं आहे की अक्षर हे कसं असावं, मोत्यासारखं असावं. अक्षरा इतका सुंदर अलंकार दुसरा नाही. काय, अक्षरावरनं आपली पर्सनॅलिटी ओळखली जाते, आपलं व्यक्तिमत्व ओळखलं जातं. बरोबर. आपण नीट नेटकं अक्षर काढायला लागलो, स्वच्छ काढायला, तर आपल्याला काही चांगल्या सवयी लागतील, ज्या की अदृश्य प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होईल. मी जे बोलतोय ते तुझ्या लक्षात येतंय? माझी बोलण्याची स्पीड ठीक आहे का कमी करू? तुला समजतंय? नाही समजलं तर तू मला थांबवू शकतोस. समजलं सर. ओके, मग आता मी सगळ्यांच्या वतीने तुला प्रश्न विचारतोय, तुम्हा दोघांना. आपण हा प्रयोग करूयात अक्षर बदलण्याचा. येस सर. आत्ताचा जर काळ बघितला तर आपल्याकडे इंग्रजी माध्यमात शिकणारे जवळपास 80% स्टुडंट्स आहेत आणि 20% स्टुडंट्स हे सेमी इंग्लिश किंवा मराठी माध्यमात आहेत. काय, आता साधारणतः 400 स्टुडंट्स आणि काही पालक इथे जॉईन झालेले आहेत. आता ही गोष्ट अशी व्हर्च्युअल कितपत शक्य आहे होईल हे लगेच सांगता येणार नाहीये, पण आपण जर चांगली मेहनत केली तर अक्षर नक्की सुधारू शकतो आपण. त्यासाठी वेगवेगळे नोटबुक्स आहेत, वेगवेगळ्या पेन्स आहेत, चित्रकलेच्या माध्यमातून आपण अक्षरांना कसं वळण द्यावं हे प्रत्येक ठिकाणी शिकवलं जातं. बरोबर आहे? येस सर. मग आपण ते कसं वापरायला पाहिजे? आता आपल्याकडे तर काही चित्रकलेसारखं मोठं हे नसेल, ड्रॉइंग शीट नसेल, आपल्याला एक्झाम पेपर मध्ये अशीच उत्तरपत्रिका मिळते ज्या नोटबुक मध्ये आहे तसेच. येस सर. आपण शाळेत गेल्यानंतर शिकताना आपल्याला 4th लाईनची एक नोटबुक असायची. येस सर. बरोबर आहे. त्या 4th लाईन मध्ये आपण लिहायचो, नंतर हळूहळू आपण 2 लाईन्स मध्ये गेलो. मराठीतलं जेव्हा हस्ताक्षर काढायचो आपण 2 लाईन्सची नोटबुक असायची, नंतर आपण सिंगल लाईन मध्ये गेलो. बरोबर आहे. 4th लाईन आणि 2 लाईन्स ही नोटबुक कशासाठी आपल्याला दिल्या जात होत्या? तुम्हाला काही अंदाज आहे? प्रॅक्टिस साठी. का प्रॅक्टिस करावी त्याच्यामध्ये? अक्षर सुधारावं. अक्षर सुधारावं. ते सिंगल लाईन मध्ये पण सुधारू शकलं असतं ना. 4th लाईन आणि 2 लाईन्स का दिल्या होत्या नोटबुक आपल्याला शिक्षकांनी? त्याची पद्धत कळावी. पहिली प्रॅक्टिस आपण घेतो, मग दुसरी प्रॅक्टिस, अशी प्रॅक्टिस करत करत आपण पहिल्या लाईनीवर गेलो. मग ओके, हळूहळू आपण कमी जागेत गेलो. आपल्याला जागा खूप मिळायची, पण त्या लाईन मध्ये आणखीन एक गोष्ट होती की आपल्याला आपली बॉर्डर माहित होती, लिमिट माहित होतं ना, की कुठल्या साच्यात आपल्याला ते अक्षर बसवायचं आहे. बरोबर आहे? येस सर. हा, काहींना कंटाळा वाटत असेल, सुरुवातीला थोडं आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग करणं आवश्यक आहे, की अक्षरांचा क्लास आणि मग तुम्ही सर नुसतं बोलतायत. पण 4th लाईन मध्ये आपल्याला एक बॉर्डर्स होती, 2 लाईन मध्ये आपल्याला बॉर्डर होती. ते बॉर्डरचं कारण असं होतं की त्या लिमिट लाईनच्या बाहेर पण जाऊ नये, लाईन पेक्षा कमी पण असू नये, असा त्याचा उद्देश होता. आणि एकदा का आपल्याला तशी सवय लागली त्या लिमिट मध्ये राहण्याची, मग आपण हे सिंगल लाईनवर कन्वर्ट झालेलो होतो. बरोबर आहे? येस सर. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की आपण पेन कोणता वापरायला पाहिजे. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. आपण कोणताही पेन वापरला तर चालू शकतो का? मग आपल्याला आता शाळेत पेन्सिल दिली जाते सुरुवातीला 4th स्टँडर्ड पर्यंत किंवा 2nd स्टँडर्ड पर्यंत. नंतर मग आपल्याला जेल पेन सांगितला जातो, बॉल पेन वापरायचा नाही सांगितलं जातो. बरोबर आहे? येस सर. येस सर. हा, जेल पेनच का वापरायचा, बॉल पेन का नाही वापरायचा? मग काही इंक पेन वापरतात, इंक पेन का वापरायचा? पण मुळात असं आहे की कुठल्याही पेनला एक जर बघा तर तुम्ही पेन्सिल लिहाल तर पेन्सिलला कुठलीही ग्रीप नसते, ती लवकर स्लिप होऊ शकते. का नाही होते स्लिप? पेन्सिल स्लिप होत नाही, पेन्सिलला जाड टोक असतो आणि आपण जसं फिरवू तसं ते पेन्सिल फिरते. बरोबर आहे? येस सर. म्हणून आपल्याला वळण लागण्यासाठी सुरुवातीला पेन्सिल दिली जाते.
पण नंतर बॉल पेनवर येतो काही वर्षानंतर, असं गृहीत धरून की आपल्या अक्षराला वळण लागलेलं आहे आणि आपण डायरेक्ट जेल पेनवर जातो. आणि जेल पेन हे कम्पॅरेटिव्ह पेन्सिल ही लवकर स्लिप होते. बरोबर आहे, फार फास्ट चालते, स्मूथ चालते. जेवढे स्मूथ चालते तेवढे स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर आहे. येस सर. मग आपल्याला ते स्लिप होता होता आपलं अक्षर वाकडं तिकडे व्हायला लागलेलं. बरोबर आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आपण आता इतरांचं ऑब्झर्वेशन करत नाही, अनुकरण करत नाही आहोत की माझे सर एखाद्या फळ्यावर लिहित आहेत, ते किती छान अक्षर लिहित आहेत, त्यांच्यासारखं मला काढता येईल का, ते कसे आकार देत आहेत, मी काढून बघू का. आता काय झालंय की त्या व्हाईट बोर्ड पेक्षा ब्लॅक बोर्ड पेक्षा आता व्हाईट बोर्ड आला, ज्याच्यावर आपण मार्करने लिहितोय. आता मार्कर सुद्धा लवकर स्लिप होतो, त्याला पण ग्रीप नसते. मार्कर हे आपल्याला एखादं प्रेझेंटेशन, कलरफुल ऍक्टिव्हिटी दर्शवायचे आहेत, वेगवेगळ्या कलर मध्ये लिहायचे आहेत, त्यासाठी हा आलेला ट्रेंड आहे. आणि तो डिजिटलायझेशन नावाखाली तो शाळेत आला, कारण चॉकची धूळ उडते, आपल्याला सगळ्यांना स्वच्छ राहायला आवडतं. पण मग आपण घसरगुंडी व्हायला लागली आपली सगळ्यांची. बरोबर आहे. आणि एकदा का आपण जर समोरच्या आणि तसं काढलंय, बघितलं की आपल्याला असं वाटतं की ते बरोबर आहे. ते आपले आई वडील असू द्यात, आपला मोठा भाऊ असू द्या, आपले शिक्षक असू द्या, त्यांनी जे केलं हे आपण सगळेजण प्रमाण म्हणतो. आता मी सुद्धा तसंच शिकलेलो आहे, निकुम सर सुद्धा तसं शिकलेत की आपल्या गुरुनी सांगितलेलं ते खरं आहे. कारण गुरुजी खोटं सांगत नाहीत, आपलं म्हणणं आहे. आणि गुरुजी कधीच खोटं सांगत नाहीत. पण हे जे साधनं आहेत, ह्या साधनाचा वापर कसा करावा, कितपत करावा, याची कंप्लीट माहीत नसल्यामुळे ते कदाचित आपण डिटोरेट होत चाललेलो आहे. हा सगळ्यांचाच प्रश्न आहे. मी आज नाही, मी साधारणतः हा प्रयोग मी 2002-03 साली जवळपास 3 वर्ष मी या क्षेत्रात होतो, स्टुडंट डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीमध्ये होतो, ज्याच्यामध्ये मी हस्ताक्षर इम्प्रुव्हमेंट आहेत, मराठी आहे, कर्सिव्ह आहे, कॅलिग्राफी आहे, अगदी मुलांना इंग्लिश बोलायला शिकवणं, त्यांची स्टेज डेअरिंग वाढवणं, त्यांच्या मनातली अभ्यासाची भीती काढून टाकणं, ते बोलके कसे होतील हे बघणं, असे छोटे छोटे प्रयोग करून त्यांचे व्हिडिओ शूटिंग करणं. त्यावेळेस आम्हाला ते व्हिडिओ कॅसेट बनवावी लागली होती. आता मोबाईल कोणी व्हिडिओ शूटिंग करता येतं, काय चाललंय कसं चाललंय करण्यासाठी. तर हे साधनं आले, पण साधनाचा वापर करता करता काही ज्या गोष्टी होत्या आपण ते विसरायला लागलो, त्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. त्यामुळे पेन आपण वापरताना सुरुवातीला जर आपल्या अक्षराला वळण लागेपर्यंत जर आपण बॉल पेनच्या ऐवजी इंक पेन किंवा जेल पेनच्या ऐवजी इंक पेन वापरली, इंक पेनला जी नीप असते ती कागदात रुतते, तर आपण त्या पेनला जसं फिरवू तशी ते पेन फिरते. बरोबर आहे, सर्वांना पोहोचतं मी बोललेलं. आणि एकदा का तुमच्या अक्षराला वळण लागलं तर तुम्ही बॉल पेनवर जाऊ शकता. आता बॉल पेन सुद्धा हा अगदी बारीक टोकाचा न घेता मोठ्या टोकाचा घेतला तर अक्षर मोठं येतं. जितकं अक्षर मोठं असेल तितकं ते डोळ्यात बसतं, सुबक येतं, सुबक दिसतं. आपण आधीच जेल पेन लिहितो, अक्षर बारीक काढतो आणि मग ते खिचडी व्हायला लागते. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात आली. आता ज्यांच्याकडे इंक पेन नाहीये त्यांनी अट्टहास करायचा नाही, पेन्सिल असेल तरी चालेल. मी कसं काढतोय ते बघायचं आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही कसं काढलात ते माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवलं तरी चालेल, किंवा तुम्ही तुमच्या मोठ्यांना दाखवून, कारण आपले जे आई वडील आहेत त्यांना बऱ्यापैकी येतं आपल्यापेक्षा, पण आपण आपल्या आई वडिलांचं मानत नाहीये. आपण आई वडील जेव्हा सांगतात हा अभ्यास असा कर, आपण त्यांना म्हणतो तुम्हाला काय माहित नाही, आमच्या सरांनी आम्हाला असं सांगितलं किंवा आम्ही आमचं केलंय. मग आता आपण जे होमवर्क करतो सध्या, तो चांगला स्वच्छ सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो का लवकर संपून खेळायला जायचा प्रयत्न करतो? परत भूमिका, लवकर संपून खेळायला जायचं. रायटिंग म्हणलं, व्हेरी गुड, रायटिंग म्हणलं की संपवायचं लवकर पळायचं खेळायला. थोडासा वेळ लागेल. एखादी गाडी खूप स्पीडनी जाते आणि एखादी गाडी सावकाश जाते. बरं, हा तुझ्यासाठी प्रश्न आहे. एखादी गाडी 80च्या स्पीडने जाते, तुला सायकल चालवता येते किंवा स्कूटी चालवता येते? गाडी चालवता येते? कोणती गाडी चालवतोस तू? स्कूटी चालवतोस. ओके, स्कूटी, सायकल. पण तू स्कूटी 40च्या स्पीडने चालवतोयस काय, आणि तुझा मित्र ती 45च्या स्पीडने चालवतोय. 5 किलोमीटरचा पर तासी फरक आहे. तू पोहोचण्यात आणि त्याला पोहोचण्यात, एक 50 किलोमीटर अंतर पोहोचण्यात किती फरक पडेल
किती वेळाचा फरक पडेल? सर 15 मिनिटं. 5 ते 6 मिनिटं. 15 मिनिटं पण पडणार नाही, कारण 5 मिनिटाचं अंतर आहे तुमच्या दोघांचे, 5 किलोमीटरचा. बरोबर आहे? पण त्या 5 मिनिटासाठी ऍक्सिडेंट होण्याची रिस्क कोणाची जास्त आहे? येस सर. ऍक्सिडेंट होण्याची रिस्क कोणाची जास्त आहे? ज्याची स्पीड जास्त आहे. आणि ज्याची गाडी कंट्रोल मध्ये आहे त्याला रिस्क नाही. पटते तुला? तसं सायकलवर सुद्धा आपण खूप जोराने चालवणार सायकल आणि लिमिट मध्ये चालवणार सायकल, स्लिप होण्याचे चान्सेस कोणाचे जास्त आहेत? स्पीड वाली. ज्याची स्पीड जास्त आहे. मग आपण अक्षराच्या बाबतीत काय केलेलं आहे? स्पीड वाढवली आहे. स्पीड असावी, पण आता स्पीड आपण काय बोर्डाच्या परीक्षेला नाही चाललेलो. आपल्याला 3 तासाचं लिमिट नाहीये. सध्या आपण लॉकडाऊन मध्ये आहोत, आपल्याला वेळच वेळ आहे. मग आपण छोटे छोटे प्रयोग का करू नये? अक्षराला वळण का देऊ नये? बरोबर आहे? आता ही चांगली संधी आली आपल्याकडे. कुठल्याही परीक्षेचं बर्डन नाहीये, जास्तीचा होमवर्क नाहीये. आपल्याला होमवर्क शाळेत जास्त का दिला जातो याचं कारण माहिती तुम्हाला? कोणाला वरद तू सांगू शकशील का दिला जातो होमवर्क जास्त? सर रायटिंगची प्रॅक्टिस होण्यासाठी आणि अभ्यास लक्षात राहावा. अभ्यास लक्षात राहावा. आपण ते बघितलेलं वाचत लिहावं, म्हणजे आपल्या मेमरीमध्ये ते थोडंसं स्टॉक म्हणजे स्टोअर होईल आणि लिहिल्याने ते खूप लक्षात राहतं. मग तो होमवर्क होता होता जास्त होतो आणि आपल्याला कंटाळा येतो, कारण आपल्याला वाटतं खूपच आहे आणि कदाचित असेलही, आपल्याला त्यात पडायचं नाहीये. पण ती लिहिण्याची संधी असताना ते संपवायचंय ह्या उद्देशाने आपण काय करतो? पटापट करतो. बरोबर आहे? पटापट करताना स्पीड वाढते. स्पीड वाढली काय होतं? अक्षर बिघडतं, स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग आपल्या अक्षराला लागलेलं वळण आपण थोडस गमावून बसतो. बरोबर आहे? तर मग आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आधी गाडी चालवायला शिकायची आहे, हळूहळू चालवायला शिकायची आहे आणि आपल्याला एकदा कॉन्फिडन्स झाली त्याची थोडी थोडी स्पीड वाढवायची. आपल्याला ज्या सवयी लागल्यात त्या आपल्याला खोडून काढायच्या. ओके, आता भूमिका मला एक सांग, तू सायकल चालवत आहे तुला? येस सर. ओके, आता किती दिवसापासून तू सायकल चालवते? सर 1 वर्ष झाला. ओके, तुला आठवतं का तू पहिल्यांदा कधी सायकल शिकली? येस सर. काय आठवतं तुला? पहिल्या दिवशी सायकलवर बसली तेव्हा काय आठवतं तुला? मला आधी भीती वाटत होती की मी सायकलवरनं पडणार, मला लागणार म्हणून. वाटत होतं, भीती वाटत होती तुला? आणि मग त्यासाठी तू काय करायचीस? त्यासाठी माझ्या आई बाबांनी मला हळूहळू सायकल चालवायला शिकवली. ओके, व्हेरी गुड. तरी तू तुझं सायकलचं हँडल पाठीमागे ओढत होतीस का असं रिलॅक्स बसत होतीस? मी आधी रिलॅक्स बसायची, मग हळूहळू चालवायची, मग मीडियम मध्ये चालवायची आजीच्या घरापर्यंत. ओके, गुड गुड. वरद, तुला आठवतं तू सायकल चालवताना तुला भीती वाटली होती पहिल्यांदा? नाही सर. नाही वाटली? लवकर सायकल शिकलो. खूप लवकर शिकला, कळण्याच्या आधी शिकला. पण मग ह्या स्पीडने नाही चालवली आपण. पहिल्यांदा काय असतं की आपल्याला खूप भीती वाटते. त्यावेळेस आपण काय करतो की आपण कॉन्शियस असतो पण आपल्याला सायकल चालवता येत नाही. आपण खूप जागरूक असतो पण आपल्याकडे स्किल नसतं. आणि जेव्हा आपल्याकडे सायकल चालवायचं स्किल येतं तेव्हा आपण अनकॉन्शियस माइंड मध्ये जातो की कधी कधी आपण सायकल चालवते, आपलं डोकं कुठेतरी वेगळीकडे असतं, मन कुठेतरी वेगळीकडे असतं. बरोबर आहे? येस सर. मग ते आपल्याला स्किल आल्यावर असं होतं, पण जेव्हा आपल्याला चालवताच येत नाही म्हणल्यावर आपण पूर्ण लक्ष त्या सायकलवर, पायडलवर, त्या हँडलवर देतो की नाही देतो? देतो. तसं आता आपल्याला आपलं लक्ष आपल्या हातावर द्यायचंय, आपल्या वळणावर द्यायचंय. आपण अक्षराला कसं वळण देणार आहोत, काय अपेक्षित आहे, या एक एक ज्या गोष्टी सांगेल मी, एक एक नियम सांगेल ते लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने प्रयत्न करायचे. आणि एकदा का तुमची स्किल वाढलं, कौशल्य वाढलं की मग तुम्ही डोळे झाकून सुद्धा तसं अक्षर काढू शकता. पण याला मेहनत खूप लागणार आहे. हे कदाचित 3-4 दिवस होणार नाही. तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील. ते कुठून कसे बघायचे, कसं ऑब्झर्व करायचं, कसं फोकस करायचं हे मी तुम्हाला सांगेल. चालेल? बर, आता मला सांगा दोघांपैकी आपण आधी इंग्रजीचा
हस्ताक्षर बघायचं का मराठीचं बघायचं? सर इंग्लिश. इंग्लिश. वरद तुला काय वाटतं? इंग्लिश. जर चार्ट बॉक्स जर ओपन असेल तर कोणी टाकू शकतं क्विकली? जास्त चार्ट बॉक्स अनम्यूट करून ठेवला आहे, पण मोस्टली पहिला प्रेफरन्स असेल मुलांचा इंग्लिशला, जे काही बोलणं झालं होतं लास्ट क्लासला माझं. जस्ट एक पल्स बघायचं होतं पोल मी करू शकतो सर क्लिअर बरं का? हा एक मिनिट मे बी पण जाऊ द्या सर, ते परत प्रोसेस मध्ये जाईल मी विनाकारण. नाही इट्स ओके, नको काही प्रॉब्लेम नाही. ओके इंग्लिश. आता इंग्लिश मध्ये म्हणल्यानंतर सुद्धा दोन गोष्टी आहेत. पहिला ऑप्शन कदाचित मला असं वाटतं पहिला ऑप्शन मी इंग्लिश देतो सर बरं का सर? ओके. पहिला ऑप्शन इंग्लिश आणि दुसरा मराठी. मला वाटतं जर बघा मुलांना दिसत असेल तर ऑप्शन दिसतोय का सर कोणाला चार्ट बॉक्सवर? नाही येते नाहीत ना. पुलिंग सेशन ठीक आहे सर, नका जाऊ द्या, मला ते सेटिंग मोबाईलवर नाही जमणार ते. ओके काही प्रॉब्लेम नाही. ओके आता इंग्लिश म्हणलं तर दोन गोष्टी आहेत. एक साधं रेखान झाला आणि दुसरा कर्सिव आहे. जे इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूलला आहे त्यांना कर्सिव आहे, जे स्टेट बोर्डला आहे त्यांना साधी लिपी आहे. किती जणांना कर्सिव शिकायची इच्छा आहे, कसं कळेल मला? बोल ना, बरं बोल. सर कर्सिव. अनम्यूट आहे, अनम्यूट. कर्सिव. ओके आपण प्रमाण धरूया, कर्सिव शिकायला पाहिजे. ठीक आहे. कर्सिव शिकताना आपल्याला दोन प्रकारचे लिपी आहेत, म्हणजे एक आहे कॅपिटल फॉन्ट आणि एक आहे स्मॉल फॉन्ट, बरोबर आहे? येस सर. कर्सिव शिकताना सर तुमचा आवाज नाही येत. सर एक मिनिट बघतो मी एक मिनिट. आहेत म्यूट आहेत सर, नो प्रॉब्लेम. ओके गाजरे सर कदाचित कॉल वगैरे आला असेल, एक मिनिट थांबूया आपण, प्लीज वेट. ओके बेटा सर अनम्यूट व्हा ना तुम्ही. अनम्यूट व्हा, म्यूट झालं. ओके झालं. फ्रेंड्स मी फक्त वरद आणि भूमिकाला विचारतोय, सगळ्यापर्यंत पोहोचता येणं शक्य नाही म्हणून या दोघांना आपण रिप्रेझेंटेटिव्ह केलेला आहे. त्या दोघांशी बोलतोय म्हणजे तुमच्या सगळ्यांशी बोलतोय असा अर्थ होतो त्याच्याशी. क्लिअर? येस सर. व्हेरी गुड. ओके सर आता कर्सिव मध्ये जाताना सर एक मिनिट फक्त. सर्व पॅरेंट्स आणि स्टुडंट्सना विनंती बाळांनो, आपल्याकडे 450 स्टुडंट्स आहेत, जॉईन आहेत. सरांचं असं म्हणणं आहे की सर्वांशी नाही बोलू शकत, पण तुमचं सर्वांचं प्रतिनिधित्व आपल्या घरातले जे स्टुडंट आहेत या दोन स्टुडंट्सना द्वारे तुमचा प्रश्न किंवा तुमचं मत सर समजून घेतायत. ओके सर क्लिअर? क्लिअर. एक सर कारण हा इंटरॅक्टिव्ह असणं गरजेचं आहे म्हणून ह्या दोघांशी बोलतोय, जेणेकरून बाकीचे कनेक्ट होतील. ते काय उत्तर देऊ शकले त्याच्यामध्ये ते स्वतः इमॅजिन करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी. ओके आता सध्या मी तुम्हाला साध्या वहीवर घेऊन जातो आणि एक फॉन्ट दाखवतो तुम्हाला की आपल्याला काहीतरी लिहायचं इंग्लिशमध्ये कर्सिव. हा माझ्याकडे इंक पेन आहे. हा ठीक आहे, साधा इंक पेन आहे. ज्या इंक पेनला इथे थ्रेड्स असतात, ज्या इंक पेनला इथे थ्रेड्स असतात, अगदी 10-12 रुपयापासून मिळतो. इथे थ्रेड दिसतात ते. असा पेन घेतला तर तो पेन हातामध्ये ग्रीप पकडतो आणि असा जर पेन घेतला आपण तर आपल्या हाताला घाम येऊन स्लिप होण्याचे जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, पण हा पेन वापरायला तुम्हाला एकदा सवय लागली की तुम्ही वापरू शकता. पण सुरुवातीला अगदी 10-12 रुपये 15 रुपयाचा जो पेन मिळतो साधा, तो घेतला तर चालेल. ह्या जे थ्रेड्स असतात हे थ्रेड्स आपल्या हातामध्ये ग्रीप पकडायचे काम करतात. क्लिअर आहे? हा पेनचं हे वैशिष्ट्य आहे. ओके आता मी तुम्हाला जस्ट एक फॉन्ट लिहून दाखवतोय. काय एका शहराचं नाव लिहितो मी. तर सर स्क्रीन खाली करा जरा. हा
आता स्क्रीनमुळे मला पण नोटबुक दिसत नाही, पण मी प्रयत्न करतो. ओके, आता हा जर तुम्ही फॉन्ट बघितला, काय वाचता येतं तुम्हाला दिसतंय? काय लिहिलंय? औरंगाबाद लिहिलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड, हुशार आहात तुम्ही. बरं बघा, हा अक्षर छान दिसत तुम्हाला? येस सर. सुंदर वाटतोय? येस सर. असं असं प्रत्येकाला लिहायला आवडेल? किंवा Yes, sir. भूमिका तुझं नाव लिहितो मी आता, हा ठीक आहे. भूमिका तुझं नाव कसं दिसतंय? येस सर. आवडलं तुला? येस सर. व्हेरी गुड. आता बघा, मी तुम्हाला दोन गोष्टी याच्यात दाखवतो. औरंगाबाद लिहिण्याचं पर्पज असं होतं की एक लाईन मारतो इथे मी. किती लाईन आल्या तिथे आता? 4. आठवलं तुम्हाला ही लाईन कशासाठी मारली? आठवलं? येस. 3 कशासाठी लाईन्स मारली? 4th लाईनची नोटबुक मध्ये आपण जे प्रॅक्टिस करायचो ते इथं सिंगल लाईनवर असा आला पाहिजे. म्हणजे प्रत्येक अक्षराची उंची एकसारखी असायला पाहिजे. प्रत्येक अल्फाबेटचा आकार हा सारखा असला पाहिजे. 2 अक्षरामध्ये अंतर हे सारखं असलं पाहिजे. जास्त पण नको, अगदी कमी पण नको. जर एखादी आपण गजरा गुंफतोय, फुलांना एकत्र करून गजरा करतोय, त्या गजऱ्याला जर आपण फाटक फाटक जर फुलं लावले तर ते गजरा छान दिसेल? नाही सर. नाही दिसणार. आणि आपण खूप फुलं एकत्र दाटून भरले तर काय दिसेल? धाट दिसेल. दाट दिसेल, ते आणखीन छान दिसणार नाही. पण ज्याची त्याची त्याला जागा दिली आपण, जसं आपण बघितलं की थोडंसं पावडर लावलं किंवा योग्य प्रमाणात लावलं तर सुंदर दिसतं. बरोबर आहे? कुठलीही गोष्ट योग्य प्रमाणात केली तर आपल्याला नोटबुक मध्ये ही जागा आहे ती लिमिटेड आहे प्रत्येक ठिकाणी. बरोबर आहे? तर याच्यामध्ये आपल्याला आपला फॉन्ट हा अर्ध्या लाईनच्या खाली आपला 2 लाईन मधला फॉन्ट असला पाहिजे. ठीक आहे. हे असे 4th लाईन मध्ये कन्वर्ट करून आपल्याला ते फॉन्टची प्रॅक्टिस करता आली पाहिजे. ज्यांना पहिल्या ह्या सिंगल लाईनवर करणं शक्य नाही त्यांनी 4th लाईनची नोटबुक प्रॅक्टिसला घेतली तर उत्तम होईल. ओके, मग त्या नोटबुक मध्ये मी आता तुम्हाला 4th लाईनवर घेऊन जातोय. ठीक आहे. आता माझ्याकडे 4th लाईनची नोटबुक आहे. ठीक आहे. मी तुम्हाला जसे फॉन्ट्स काढून दाखवतो, ते कसे काढायचे तर नंतर सांगेलच मी तुम्हाला. पण आपण साधारणतः ए काढला, दिसतोय तुम्हाला? येस सर. ए काढला, ए सारखाच अगदी सी आहे, ए सारखाच अगदी ओ आहे. ठीक आहे. आणखीन काय काय ए सारखे दिसतील सांगा बरं पटकन. भूमिका. ई. ओके, आधी 2 लाईन मध्ये जर बघितलं आपण, ई आहे. आणखीन ए सारखा आपल्याला समजा जी काढता येईल. ए काढला की डी काढता येईल. मी सिक्वेन्स ठेवत नाहीये, मी फक्त ए काढला की क्यू काढता येईल. जर एक ए शिकला आपण तर आपल्याला 1 2 3 4 5 6 फॉन्ट हे शिकता येईल. एबीसीडी मध्ये किती फॉन्ट्स आहेत टोटल अल्फाबेट्स आहेत? 26 मधनं किती गेले आपले? 6 गेले. बरोबर आहे. आणखीन 2 लाईन मध्ये आहे. आपण जर आय काढायला शिकला तर आपल्याला एम काढता येतो, एन काढता येतो. हा, एम. आय काढला, एम काढला, एन, जे अगदी आय सारखाच काढता येतो. ओके. यू, व्ही, डब्ल्यू. किती फॉन्ट झाले? आय काढला तर किती फॉन्ट काढता आले? 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. जवळपास 7 7 14 झाले. किती राहिले आता? 26 मध्ये 14 गेले. किती राहिले? भूमिका. वेल. ओके, 12 राहिले. आपण समजा आधी आपण असा
हा एल काढला किंवा आपण याला एल म्हणूया, टी म्हणूया, एल काढला, त्यातनं आपल्याला बी काढता येतो, एच पण त्यातनंच काढता येतो. एन आणि एच सारखाच आहे, फक्त ह्या एल सारखा आकार आहे. के काढता येतो आपल्याला, टी आहे, वाय अगदी यू सारखाच आहे. हे एकाच एक आहेत. एक जर फॉन्ट समजला आपल्याला, एफ पण याच्यासारखा फक्त खाली घेऊन काढायचा आहे. आता कोणते फॉन्ट्स राहिले सर? झेड. झेड, एक्स राहिलेला आहे आणि झेड. ओके, हा किती सोपं आहे. आपल्याला एक फॉन्टची प्रॅक्टिस केली तर त्याच्यावर पुढचे 6 ते 7 फॉन्ट्स आहेत. त्यामुळे आपल्याला काढायला शिकायचं एक फॉन्ट्स आधी पहिल्यांदा प्रॉपरली. बरोबर आहे. आता मी ABCD कंटिन्यू इथे लिहितो. सर बोलत राहूया. एक मिनिट. आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. आता आपण 20 अल्फाबेट काढले. हे एक एक काढायला सोपे आहेत, पण याची प्रॅक्टिस झाल्यावर आपल्याला हे अशा पद्धतीने काढता आले पाहिजे. बाळांनो, अजून तुमची प्रॅक्टिस सुरू नाही झाली. इंट्रोडक्शन करतायत सर, काळजी करू नका. मी काय लिहितोय दिसतंय? यस सर. काय आहे एका लाईन मध्ये हा A to Z बसलाय. तर हे आपल्याला असं एकात एक गुंफता आला पाहिजे. काय त्यासाठी आपल्याला आधी एक फॉन्ट येणं गरजेचं आहे, त्यातनं एका फॉन्ट दुसऱ्या फॉन्ट मध्ये, आणि हेच आपल्याला साध्या नोटबुकवर घेऊन जायचं. हे थोडंसं सुरुवातीला किचकट वाटेल, पण जर आपण प्रॅक्टिस केली 4th लाईनची नोटबुक घेऊन, अशा फॉन्ट्सचे वह्या मिळतात आपल्याकडे जे ऑलरेडी तिथे डॉटेड असतात. पण त्याच्यावर प्रॅक्टिस करून आपल्याला होत नाही. तर आपल्याला ज्याचं अक्षर चांगलं आहे त्याच्या वळणाकडे जर आपण लक्ष दिलं, ते पेन कशी पकडतात, वही कशी पकडतात, त्या अक्षराला आकार कसं देत आहेत, हे बघून जर आपण प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चित हे आपल्याला येऊ शकतं. ठीक आहे. तर आज मला वाटतंय सर 9:15 झालेत. ओके सर. इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर अक्षराचं महत्व, अक्षर बदलता येऊ शकतं, अक्षर बदलल्यानंतर काय फायदे आहेत, हे सगळं बघितलेलं आहे, आणि ह्याला काय लागणाऱ्या गोष्टी आहेत. ओके सर. मला वाटतं हे उद्या जर मुलांनी इंक पेन आणि अशी 4th लाईन नोटबुक आणली. सर बऱ्याच जणांचे मला प्रश्न होते, खूप साऱ्या पालकांचे पण प्रश्न होते, की काही मेसेज होते की मटेरियल काय लागणार आहे आणि आम्ही काय आणायचं. तर पुन्हा सर एकदा त्यांना एक बेसिक खरोखर मटेरियल काय लागणार आहे याची एक मुलांनो पुन्हा एकदा सांगतो. नोटबुक, साधा इंक पेन. एक मिनिट सर, फक्त एकच मिनिट. मुलांनो, आपली जी ब्रेन ट्रेनची थीम आहे त्या रिसोर्सेस मध्ये, जसं सर गाजरे सर सांगायला आनंद वाटेल, गेल्या आम्ही 1.5 महिन्यापासून जे अबॅकस शिकतोय, आणि अबॅकस शिकण्यासाठी पण एक टूल आवश्यक असतं. सर ऐकताय तुम्ही? हॅलो.
गाजरे सर. हो येतो आवाज. हा सर, एक टूलची गरज असते की त्याच्यामध्ये बीट असतात. नॉर्मली अमेझॉन वगैरे 300-350 रुपयात मुलं मागवतात. पण आपल्या क्लासच्या मुलांनी सर घरी बनवलंय क्रॅप्स पासून. राख्यांचे मणी किंवा यात्रेतल्या माळा विकत घेतो, असे घरात खूप सारं क्रॅप्स पडलेलं असतं. काहींनी कणकेमध्ये सर, कणकेमध्ये फेविकॉल टाकून पण बनवलं. क्या बात आहे. हा सर, इट इज अ क्रिएटिव्हिटी अमेझिंग. भारतातला असा एकमात्र ग्रुप आहे की ज्याने घरी अबॅकस टूल बनवून अबॅकस शिकले मुलं. तर सर आपल्याला पुन्हा एकदा सांगतो मी की बाळांनो इकडे लक्ष द्या की 450 मुलांपैकी 100-150 मुलं आपले खेड्यातले असतील. कुठेतरी शहरात त्यांना कदाचित दुकानावर लगेच इंक पेन किंवा खूप सारे कट असलेली पेन, अशा बऱ्याच तुमच्या खूप साऱ्या मम्मी पप्पांकडे लगेच उद्या खरेदीची लिस्ट तयार होईल. तर मम्मी पप्पांना असं वाटायला नको अरे बाबा हे ब्रेन ट्रेनने पुन्हा काय मुलांना काहीतरी काय आणायला लावलं. सो प्लीज आपण आहेत त्या रिसोर्सेस मध्ये, सरांनी सांगितलं की घरी जो पेन आहे, तुमची पेन्सिल जरी असली, पेन्सिलीने सुद्धा तुम्ही हँडरायटिंग गुड करू शकतात. पण तरी पण सर जर पॉसिबल असेल तर एक स्टँडर्ड लिस्ट देऊया आपण त्यांना. काय काय पॉसिबल आहे ते सांगा सर त्यांना. काय काय आणू. एक आहे की आपल्याला अक्षराला वळण लागेपर्यंत 4th लाईन नोटबुक असणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये एक बॉर्डर्स आहेत. त्या बॉर्डर्सच्या आत बाहेर आपल्याला न होण्यासाठी एक लिमिटेशन्स आहेत. ओके, एक झालं. साधी नोटबुक असेल तर आपण त्याला 4th लाईन मध्ये आपण पेन्सिलने रेषा मारून घ्यायच्या अंदाजे एकसारख्या, तिलाही आपण 4th लाईन मध्ये कन्वर्ट करू शकतो. विकत आणायची आवश्यकता नाही. एक त्यांच्याकडे इंक पेन आहे, साधा आहे, वेल अँड गुड. साधा मिळत असेल तर वेल अँड गुड. जे थ्रेडचा आहे अगदी 12 रुपये ते 18 रुपये मिळतो. 70, 80, 150 रुपये पार्करचा पेनची आवश्यकता नाहीये. ज्या पेनला थ्रेड्स असतात झाकण बसवण्यासाठी, तो पेन अतिशय उपयुक्त असतो, कारण थ्रेड आपल्याला ग्रीप पकडून द्यायला मदत करतात. पेन हलत नाही. त्याचं म्हणजे टेक्निकल बेनिफिट असा आहे की ते थ्रेड्स आपल्या हातामध्ये पॅक बसतात. ज्यांना शक्य नाही, मिळणार नाही, साधी पेन्सिल किंवा साधा बॉल पेन असेल तरी चालेल, फक्त जेल पेन नको. वेल सर, वंडरफुल. ओके, सो बाळांनो हाचा इंट्रोडक्टरी क्लास होता. आणि उद्यापासून सर तुम्हाला अल्फाबेटिकल पूर्ण स्ट्रोक आणि तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करणार आहेत सरांबरोबर, आणि मग असं पुढे पुढे जाऊया सर आपण. करेक्ट सर. आणि याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील, त्यांच्याकडे पाटी आणि पेन्सिल असेल तेही उत्तम. साधी पाटी आणि पेन्सिल खडूसारखी. ओके सर, ओके. ठीक आहे, तेही उत्तम, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला ते लिहायचं खोडायचं, लिहायचं खोडायचं, फक्त अक्षराला वळण द्यायचंय. ओके सर. त्यामुळे क्लिअर. सरांना समजलं बाळांनो. मला सर खूप सारे, एक बीडहून हर्षल सर बोलताय सर, त्यांना बोलायचंय. सर बीडहून हर्षदीप सर. हर्षदीप सर अनम्यूट करा सर. सर तुमच्या काही शंका असतील तर विचारू शकतात सरांना तुम्ही. हर्षदीप सर. हा नाही सर काही नाही. ओके बच्चू बोल बेटा, तुला काही विचारायचंय सरांना. ऑलरेडी पेन विकत घेतलेला दिसतोय तू. हा आहे म्हणा. व्हेरी गुड बेटा बच्चा, व्हेरी गुड. डू इट, डू इट. ओके, नो प्रॉब्लेम. ओके सर, चालेल. मला वाटलं त्याने हात वरती केला, मला वाटलं काही. ओके बेटा, थँक्यू. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो प्लीज सर हर्षदीप सर म्यूट करून घ्या, म्यूट करून घ्या. पुन्हा मी कोणी पालक असतील ते, हा एक मिनिट. 7 सर 2 मिनिटं देऊया मुलांना वेळ. प्रथमेश जाधव, प्रथमेश जाधवला काहीतरी विचारायचंय. बोल बेटा प्रथमेश जाधव, बोल बेटा. सर मला विचारायचं होतं की पेन कसं पकडतात. ओके, हा सर. गाजरे सर तुम्ही अनम्यूट आहेत ना? हो अनम्यूट आहे. ओके, प्लीज सर्वजण बघा रे बाळांनो, त्याचा प्रश्न तुमचा सर्वांचा आहे. पेन कसा पकडायचा, पेन कसा पकडायचा. बऱ्याच जणांना अशी सवय असते की अंगठा पुढे करतात आणि असा पेन पकडतात. तो न पकडता हा 2 बोटामध्ये पेन पकडायचा आहे आणि हा मधला बोट त्याला पाठीमागून सपोर्टला द्यायचा आहे. सिंपल. ह्या 2 बोटामध्ये पेन पकडायचा, मधला बोट सपोर्टला द्यायचा आहे, नीब सरळ पकडायची आहे. क्लिअर. हे वहीचा नोटबुकची जी जागा आहे ती एकदम अशी स्ट्रेट न ठेवता आपल्या समोर थोडीशी तिरपी ठेवायची. आपला अँगल सेट करून घ्यायचा आपल्याला जमेल असा, कारण आपण डावीकडनं उजवीकडे लिहित जाणार आहोत. त्यामुळं
इथनं लिहायला सुरुवात केली तर जवळ हात असतो, पुढे जाईल तसं जवळ घेऊ शकत नाही हात, तर पुढे हा लांब गेला पाहिजे. सर ते कालचा एक तुम्ही स्ट्रोक सांगितला होता मराठीचा, तो पण सांगा समजून मुलांना. तो आपण ओके. कधी कधी उजवीकडनं डावीकडनं येतो. नाही, तो मराठीतच आहे नियम. ओके सर. बरेचदा म्हणजे मराठीचाच किंवा देवनागरी लिपीचा नियम असा आहे की आपण डावीकडनं उजवीकडे लिहायला पाहिजे. ओके सर. कुठलाही अक्षर असो, कुठलाही फॉन्ट असो. ओके सर. तर याच्यामध्ये मुलं गडबड अशी करतात, जिथे त न आहे किंवा म आहे ते फार चुकीच्या पद्धतीने लिहितात. त असं लिहितात, ल असं लिहितात, दिसतंय, किंवा न असं लिहितात. बरोबर असंच लिहिता ना तुम्ही? नो सर. तोच जर शब्द आपण आता तरतरीत हा शब्द लिहायचा, तर मी तुम्हाला लिहून दाखवतो मुलं कसं लिहितात. असं लिहितात. तोच जर शब्द आपण असा लिहिला की डावीकडनं उजवीकडे लिहिला तर आपल्याला खूप सारी जागा मिळते आणि तो दिसायला छान दिसतो. असे काही फॉन्ट्स आहेत ते डावीकडनं उजवीकडे लिहित गेले पाहिजेत. अ हा आपण डावीकडनं उजवीकडे लिहितो मराठीत, पण त लिहिताना मुलं असंच करतात. तर तो फॉन्ट्स ची सवय किंवा ते बदलणं गरजेचं आहे. दिसतंय? यस सर. त्यामुळे लिहिण्याची आपली जी प्रॅक्टिस आहे आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. आपण लिहितो ते फॉन्ट बरोबर आहे का, त्याला बरोबर व्यवस्थित जागा दिली का, त्याची उंची आकार सारखा आहे का, दोन अक्षरांमध्ये अंतर सारखं आहे का, अगदी एकाला एक जोडून नाही किंवा खूप अंतर नाही. ते एक शब्द झाल्यानंतर दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा अंतर ठेवण्याचे एक लिमिट असते. हो सर. सर माझा एक डाऊट होता की जर हँडरायटिंग आहे ती तिरपी लिहिली तर चालते का? कशी लिहिली चालते, पण ती सगळ्या ठिकाणी तिरपी एकसारखी असायला तिरपी. पाहिजे. तिरपी लिहिली तरी चालते. बघ तुला दाखवतो, हा शब्द आपण तिरपी लिहून दाखवतो तुला. सर इंग्लिश बद्दल बोलते. इंग्लिश बद्दलच हरकत नाही. आता तुझं नाव काय मला सांग? मुक्ता. हा, मुक्ता. मुक्ता. मुक्ता आहे तिरपी? हो सर. हो. तू सरळ विषय कुठलीही गोष्ट केली तर ती एकसारखी असायला पाहिजे. तू ओके. तिरपी लिहिते तर सगळा अक्षर हा तिरपा असायला पाहिजे. हो एक सर. तिरपा, एक सरळ, एक असा असायला नको. ओके. थँक्यू सर. सर आपल्या परिवारातले प्रशांत सर पण दिसत आहेत मला. प्रशांत सर प्रसाद, हा अनम्यूट कर बेटा. प्रसाद सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर दिसत नाही का आपलं गाजरे सर? बोला. प्रशांत व्यवहारे सर आहेत बघा ऑनलाईन मध्ये. अरे सर, प्रशांत सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही दिसत नाहीत. कुठे आहात? एक मिनिट मला बघू द्या. कुठे आहात? कुठे तुम्ही? आता सध्या स्क्रीनवर आहेत, पण तुमची भेट नाही ना एवढ्या दिवसात. काय नावाने जॉईन झाला सर? प्रसाद व्यवहारे माझा मुलगा आहे, तो जॉईन झालाय. ओके ओके. येस सर, काही क्वेश्चन आहे? सर हे तुमचं हिडन टॅलेंट माहित नव्हतं आम्हाला बरं का. हो, थँक्यू. आणि खूप छान वाटलं. तुमची शिकवायची पद्धतही खूप छान आहे. मुलं चांगला रिस्पॉन्स देत आहे. आणि अक्षरशः म्हणजे आमचा प्रसाद थोडासा एक्साइट झाला खूप, की खरंच असं इतकं छान लिहू शकतो मी. हा, तर त्याने आता लगेच वही घेऊन पेन्सिल घेऊन सुरुवातही केली. छान छान छान. आणि काय अडचण आली तर एनी टाइम मला तुम्ही कनेक्ट करा, काही इश्यू नाही. त्याला आधी मोठं फॉन्ट काढू द्या, त्याला पण छोटं कसं करता येईल ते बघता येईल, पण तो वळण कसं बसवायचं ते जमलं पाहिजे आधी. जसं आपण गाडीला राऊंड घेताना थोडासा मोठा घेतो स्किल नसताना, तसा घेतला तर उत्तम राहील. आणि एकदा स्किल आलं की ते जवळून घेतलं चालतं. प्राची आणि ऋषवी काय बेटा? हा किती मेंबर आहेत बघा सर. काय बोल बेटा, सर्वजण शिकतायत का? हॅलो, आवाज नाही येते प्राची तुझा.
नाही म्यूट केलं बेटा. ओके, कोणाला बोलायचंय का? म्हणजे नाही तर मग सरांना आपण चला क्लोज करूया मीटिंग. हा इंट्रोडक्टरी सेशन होता पहिला. सरांनी सिंपल सांगितलं एक 4 लाईन नोटबुक. आणि जी रेखाताई अनम्यूट करा. रेखाताई. हा सर, नमस्कार सर. नमस्कार. आजचं तुमचं चांगलं वाटलं खूप, पण मला वाटलं होतं आज मराठीने सुरू करणार की काय. पण मुलांचं जास्त मत इंग्लिशलाच होतं. पण थोडस मगाशी लाईट गेल्यामुळे मी लॅपटॉपला जॉईन होते आणि आता मोबाईलवर जॉईन झाले. पण लॅपटॉप मध्ये स्ट्रोक दिसले नाही जरा इंग्लिशचे नीट मला. मग तुम्ही जे आज काय मला शनिवार रविवार सुट्टी असते, त्या दिवशी मी 1 तास वेळ ठेवतो, त्यामुळे त्या टाइम मध्ये आपण कनेक्ट होऊन एकमेकांना हे करू शकतो. नाही सर, आपण सर्व स्ट्रोक घेणार आहोत ना सर. ए बी सी. हा सर, ताई हा फक्त इंट्रोडक्टरी होता, एक जस्ट ओळख होती पहिल्या दिवशी क्लास. बरं ठीक आहे. बाकी एकदम छान सर, अतिशय सुंदर. या मुक्त आणि अमुक्त फरक आहे की नाही? मुक्ताताई अनम्यूट करून घ्या, म्यूट करून घ्या. ओके ठीक आहे. अजून कोणाला? अंजली तुला बोलायचे काही? लवकर. एक सरांना पण कसं आहे की 9:30 वाजलेत. एक लास्ट 3 मिनिट्स सर, ओनली 3 मिनिट्स. ओके सर, आपलं जे हँडरायटिंग आहे ते आपण मोकळं आणि सुटसुटीत कसं काय लिहू शकतो? असं प्रत्येक एक अक्षर डोळ्यांना एकदम स्पष्ट आणि छान दिसायला पाहिजे, मोकळं लिहायचं, असं शब्द व्यवस्थित. सगळ्यात पहिल्यांदा की कुठल्याही आपल्याला जर आपण तू कितव्या फ्लोअरला असते घरामध्ये? कितव्या फ्लोअरला आहे तुझं फ्लॅट, घर? मी नाशिकला राहते. कितव्या मजल्यावर राहते घर? रो हाऊस आहे. हो, नाशिकला कितव्या मजल्यावर घर आहे? रो हाऊस आहे का? व्हेरी गुड. म्हणजे तुला काय गच्चीवर जाते कधी? हो. गच्चीवर जाते का? हो. जाताना कशी जाते तू? कशी जाते? सीडी वरतून जाते. एक स्टेप चढून जाते का सगळ्या स्टेप एकदा चढते? अंजली, सरांना हे सांगायचंय, आपण हे सर्व शिकणार आहोत. आता सुरुवात झालीये, बरोबर ते हळूहळू सर्व होईल बेटा, टप्प्याटप्प्याने. आपण एकदा एका अक्षराचं वळण शिकलं की दुसऱ्याचं शिकूया, आणि मग ते कसे बसवायचे, दोन्हीमध्ये जागा किती पाहिजे हे आपण हळूहळू शिकणार आहोत. सध्या आपण एक फॉन्टचा आकार कसा असला पाहिजे आपण शिकूया पहिले. ओके ओके सर, थँक्यू. ओके बेटा, ओके ठीक आहे सर. ऋतुजा चौधरी फ्रॉम धुलिया, बोला ताई, बोला. सरांना प्रश्न विचार. सर पुण्याला आहेत, मी नाशिकला आहे आणि तुम्ही धुळ्याला आहेत. हा बोला बोला. हॅलो सर. हा बोला. हॅलो सर, अक्षर लहान काढायचं का मोठं काढायचं, आणि पेनवर अवलंबून असतं का हातावर अवलंबून असतं अक्षर सुंदर येण्यासाठी? हे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, पण ज्या नोटबुक मध्ये जी अंतर ठेवलेलं आहे 2 लाईन मध्ये, त्यातलं अर्ध अंतर अक्षराने भरलं पाहिजे. त्याच्यापेक्षा मोठं पण नको, त्यापेक्षा बारीक पण नको. हो सर, एकदम एकसारखं पाहिजे. एकसारखं पाहिजे. कर्सुलिपी माझ्या मुलीला छान येते. मोबाईलवर बघून बघून तिने अक्षर सुधरवलंय, पण मराठी अक्षर जरा व्यवस्थित नाहीये. कर्सुलिपी आता काय प्रॉब्लेम? कर्सुलिपी छान आहे, छान छान, पण मराठी अक्षर जरा व्यवस्थित नाहीये. ओके ऋतुजाच्या मम्मी, नो प्रॉब्लेम ताई, होईल हळूहळू, नो प्रॉब्लेम. आणि तुम्ही पण शिका तिच्या बरोबर. तुमच्यात पण उत्साह दिसतोय मला ताई. ऋतुजाच्या मम्मी, तिच्या एवढाच तुमच्यात उत्साह दिसतोय मला. तुम्हाला सुद्धा अबॅकस, वैदिक मॅथ आणि अक्षर सुंदर. तुमची पण एक नोटबुक बनवा बरं. तुझ्या मम्मीला पण उद्यापासून एक नोटबुक आण. ओके ओके ओके. हॅलो. हा बोला ताई, बोला ताई, बोला. खूप चान्स असतो आम्हाला, खूप वाटतं बोला, पण चान्सच भेटत नाही सर आम्हाला जास्त बोलायला. ठीक आहे ताई, काय हरकत नाही. एकदा बोलण्यासाठी सेपरेट आपण क्लास ठेवूया. ओके कामात असतं आम्हाला बी वाटतं की कसं फोन करू, खूप शंका असतं मनात. ती म्हणते तिला खूप शंका आहे. काही हरकत नाही ताई, मी तिच्यासाठी सेपरेट एक मीटिंग घेईल, नो प्रॉब्लेम, चालेल. ओके 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 बेटा ऋतुजा. थँक्यू सर. ओके ओके थँक्यू. थँक्यू सर. आपण थांबूया. येस येस. बच्चे लोक, इट इज अ इंट्रोडक्टरी. आपण पुन्हा उद्या 1 by 1 ए पासून ते झेड पर्यंत आणि अ पासून ते न्य पर्यंत सर्व स्ट्रोक घेऊया, पण एक टप्प्याटप्प्याने जाऊया, एक टप्पा जाऊया. आणि याच्यामध्ये डेफिनेटली तुमचा इंटरेस्ट आणि तुमची प्रॅक्टिस ही मजा येणार आहे सर. करेक्ट? चलो ओके, बाय बाय सरांना. सर मीटिंग क्लोज करतोय सर मी. येस येस, मी करतो. ओके चलो, बाय बाय बच्चे लोक, बाय 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 बाय.